हाय गाइस एंड वेलकम टू द डे 8 ऑफ अ डे विद ऐश। तो मैं सोच रही थी यार हिंदी इंग्लिश मराठी सब लँग्वेज मिक्स करके वॉइस ओवर दे दूँ. तो सकाळी उठल्या उठल्या आम्ही पिलेला गरम गरम चहा बिस्किट आणि नंतर मी उपमा बनवला, पण उपम्याची क्लिप घेणं विसरली कारण खाण्यात बिझी होती. नंतर हा होता मायलो जो आमच्या घराजवळ असतो आणि रोज खेळायला येतो तो. नंतर आईने आम्हाला पाठवलं सुपर मार्केटला कारण सकाळी फ्रूट्स खायला काहीच नव्हते आणि आमच्या घरी फ्रूट्स खाल्ल्याशिवाय कोणाचाही दिवस निघत नाही. आणि टरबूज घेणं म्हणजे माझ्यासाठी टास्क असतो कारण ते कधी फिकत कधी असं लाल पांढरं निघतं. त्यानंतर हे राजगिऱ्याचे लाडू घेतले आणि नंतर हे कोरियन नूडल्स चेकआउट करत जात होतो, पण घरी नेणं शक्य नव्हतं, नाही तर आईने खूप शिव्या दिल्या असत्या. और घर जाने के बाद पता चला कि इतने सारे पार्सल्स आए हुए हैं और दिमाग में ऐसा टेंशन आ गया कि यार कितने वीडियो शूट करूँ. एंड हियर इज़ माय सिस्टर ट्राइंग माय क्लोथ्स, न्यू क्लोथ्स ऑब्वियसली. आणि त्यानंतर आम्ही लंचमध्ये हे उत्तपम, अप्पे आणि शेंगदाण्याची आणि दह्याची चटणी खाल्ली. खूप मस्त झालं होतं हे. आणि नंतर संध्याकाळी टी व्ही बघताना एक व्लॉग बघत होतो आम्ही, तर तेव्हा हे अननस खाल्लं, मस्त गोड होतं. आणि संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला गेलो. हे घराजवळच आहे पार्क, तर इथे मस्त यार संध्याकाळी उन्हाळ्याचं खूप छान वाटतं, थंड एकदम, आणि एक वॉक पण होऊन जाते. नंतर डिनरला आम्ही खाल्लं खिचडी आणि बेसन आणि यासोबत होता रसगुल्ला, कारण आमच्या घरी गोड खाल्ल्याशिवाय कोणाच्याही गळ्यातून जेवण उतरत नाही. आणि रात्री टेरेसवर बसलो गप्पा गोष्टी करत. आणि बस हे होतं आजसाठी. बाय.